तर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, फर्स्ट कन्सेप्ट इज ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटला आपण कॅपिटल आय किंवा स्मॉल आय या सिम्बॉलने डिनोट करतो. जनरली कॅपिटल आय या सिम्बॉलने डिनोट करतो. ओके, आता इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन इज लाईक दिस: रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ओके, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, rate of flow of charge with respect to time, with respect to time is called as electric current, is called as electric current. म्हणजे इलेक्ट्रिक करंट कधी प्रोड्यूस होतोय? एखाद्या कंडक्टर मधून ज्यावेळी चार्ज फ्लो होणार आहे, फ्रॉम वन एंड टू अनदर एंड चार्ज ज्यावेळी फ्लो होणार त्यावेळी इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंटच्या प्रोडक्शनसाठी काय व्हायला पाहिजे? चार्ज फ्लो व्हायला पाहिजे कंडक्टर मधून. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक करंटचे फॉर्म्युले काय येणार बघा. तर इलेक्ट्रिक करंटचे दोन फॉर्म्युले येतात. एक आहे दॅट इज ऍव्हरेज करंट. ओके, फर्स्ट फॉर्म्युला दॅट इज ऑफ ऍव्हरेज करंट. आता ऍव्हरेज या वर्डचा मिनिंग काय होतो? ऍव्हरेज म्हणजे फॉर ए पर्टिक्युलर टाइम इंटरवल. म्हणजे ऍव्हरेज आणि इन्स्टंटेनियसची कन्सेप्ट आपण मोशन इन 1D मध्ये स्टडी केलेली आहे. ऍव्हरेजचा पार्ट कधी असतो? ज्यावेळी टाइम इंटरवल लार्ज असेल त्यावेळी. आणि इन्स्टंटेनियसचा पार्ट कधी असतो? टाइम इंटरवल काय असेल? व्हेरी व्हेरी स्मॉल असेल त्यावेळी. तर ऍव्हरेज करंट आय ऍव्हरेज असणार आहे दॅट इज टोटल चार्ज फ्लोन डिवायडेड बाय द टोटल टाइम इंटरवल असणार आहे. टोटल चार्ज फ्लोन डिवायडेड बाय टोटल टाइम इंटरवल. सो ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला काय येणार आहे? आय ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल चार्ज क्यू divided by time is t. So this is the first formula for the average current. ओके, आता जनरली मेटलच्या बाबतीत ऍव्हरेज करंटचा आणखी एक फॉर्म्युला इथे येऊ शकतो. वन मोर फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला काय येऊ शकतो बघा. मेटलमध्ये इलेक्ट्रिक करंट कशामुळे प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे. ओके, इन मेटल्स इलेक्ट्रिक current is produced due to, in metals electric current is produced due to flow of electrons. ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मेटल मध्ये इलेक्ट्रिक करंट जो आहे तो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन मुळे प्रोड्यूस होतो. आणि सपोज याच्यामध्ये कॅपिटल एन इलेक्ट्रॉन्स फ्लोज इन टाइम टी असेल. ओके, सपोज कॅपिटल एन एवढे इलेक्ट्रॉन टी टाइम मध्ये काय होतात? त्या कंडक्टर मधून म्हणजे मेटल मधून फ्लो होतात. बघा, मेटॅलिक कंडक्टर जर असेल तर मेटल्स मध्ये किंवा मेटॅलिक कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक करंट कशामुळे प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे. आता ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक करंट जो आहे तो फक्त इलेक्ट्रॉनच्याच फ्लोमुळे तयार होतो असं नाहीये. त्याला काही वेळेला आयनच्या फ्लोमुळे, काही वेळेला इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे, काही वेळेला होलच्या फ्लोमुळे. ओके, या पद्धतीनं नंबर ऑफ चार्जेस जे आहेत ते मूव्ह झाल्यामुळे, फ्लो झाल्यामुळे काय होणार आहे? इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे बेसिकली मेटल्स मधला जर करंट बघितला मेटल्स मधला, तर इलेक्ट्रॉनच्या फ्लो मध्ये काय होतो? मेटल्स मध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. आता सपोज असं दिलं क्वेश्चन मध्ये की एन इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागले टी टाइम मध्ये एन इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागलेत. तर चार्ज किती येणार बघा. चार्ज इज इक्वल टू एन इंटू ए येणार आहे. बरोबर ना? कारण चार्ज म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये स्मॉल ई म्हणजे काय असणार आहे? चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन असणार आहे. स्मॉल ई म्हणजे काय? चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन असणार. स्मॉल ई इज द चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतो, एन एवढे इलेक्ट्रॉन फ्लो झाले तर किती चार्ज फ्लो होणार आहे? एन ई एवढा चार्ज फ्लो होणार आहे. आणि किती टाइम मध्ये फ्लो होतोय? टी टाइम मध्ये. त्याच्यामुळे ऍव्हरेज करंटचा फॉर्म्युला असा पण येऊ शकतो. ऍव्हरेज करंट इज इक्वल टू क्यू बाय टी. म्हणजेच ऍव्हरेज करंट येणार आहे ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज एन इंटू ई डिवायडेड बाय टी. ओके, सो दिस इज वन मोर फॉर्म्युला.
I is equal to Q by T, I is equal to NE by T. त्याचबरोबर करंट मध्ये दुसरी एक कन्सेप्ट आहे, दॅट इज द इन्स्टंटेनियस करंट. इन्स्टंटेनियस करंट. ओके, इन्स्टंटेनियस करंट. त्याला काय म्हणू शकतो, IINST असं म्हणू शकतो. तर इन्स्टंटेनियस करंट कसा काढला जातो, IINST इज इक्वल टू DQ बाय DT असा याचा फॉर्म्युला असणार आहे. DQ बाय DT म्हणजे हा बेसिकली फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, जर तुम्हाला क्यूचं इक्वेशन जर दिलेलं असेल तर. म्हणजे काही वेळेला कंडक्टर मधून फ्लो होणारा चार्ज जो आहे तो टाइम डिपेंडंट असतो. कंडक्टर मधून फ्लो होणारा चार्ज टाइम डिपेंडंट असतो. म्हणजे टाइम टू टाइम काय होतो, तो चेंज होत असेल तर या फॉर्म्युल्यानं आपण करंट काढू शकतो. याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, charge flowing through a conductor is given as charge flowing through a conductor is given as charge flowing through a conductor is given as Q is equal to 3t square plus 2t minus 5. ओके, एखाद्या कंडक्टर मध्ये फ्लो होणारा चार्जचं इक्वेशन दिलेलं आहे सपोज. म्हणजे चार्ज जो आहे तो टाइम डिपेंड आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतोय, तो चार्ज जर चेंज होत असेल, ठीक आहे, तर करंटचा फॉर्म्युला काय येणार आहे, चार्ज फ्लोइंग थ्रू कंडक्टर इज गिवन बाय Q इज इक्वल टू 3t स्क्वेअर प्लस 2t मायनस 5 आहे. ओके, तर करंटचं इक्वेशन इथं काय येणार आहे, तर याचा आन्सर येणार बघा. करंटचं इक्वेशन ऍट अ पर्टिक्युलर टाइम पण घेऊया. कॅल्क्युलेट करंट ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड. 3rd सेकंडला करंट काय असणार आहे, म्हणजे त्या इन्स्टंटचा करंट काढायचा आहे. तर I इज इक्वल टू बघा फॉर्म्युला काय आहे, DQ बाय DT असा फॉर्म्युला आहे. सो D बाय DT ऑफ Q म्हणजे काय असणार आहे, 3t स्क्वेअर प्लस 2t मायनस 5 असणार आहे. सो करंट असणार आहे दॅट इज काय होणार आहे, 3 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 6t प्लस 2tचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द करंट येणार आहे. आणि ऍट द टाइम ऑफ 3rd सेकंडला करंट किती असणार आहे, देअरफॉर ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड करंट येणार आहे I इज इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 3 प्लस 2 येणार आहे. म्हणजे करंट ऍट द 3rd सेकंड येणार आहे 18 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 20 एम्पियर. 20 एम्पियरचा करंट इथं येणार आहे. ओके स्टुडंट्स, करंटशी रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला कुठला येतोय बघा. ओके, लेट स्मॉल एन म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे सपोज. स्मॉल एन इज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके, आणि हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम असतील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम आहेत सपोज. स्मॉल एन इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे काय लिहिणार आपण, कॅपिटल एन डिवायडेड बाय याला फी असं म्हणणार आहे, एन बाय फी. ओके, कारण मटेरियल टू मटेरियल ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे आणि मटेरियल टू मटेरियल ही व्हॅल्यू काय होते, चेंज होते. दिस व्हॅल्यू चेंजेस फ्रॉम मटेरियल टू मटेरियल. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आपण एक कंडक्टर कन्सिडर करूया. ओके, ज्याची लेंथ किती आहे, L आहे. ओके, L इज द लेंथ ऑफ कंडक्टर. लेंथ ऑफ कंडक्टर. आणि ए काय असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर असेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर असेल. ओके, आणि ई म्हणजे नेहमीप्रमाणे काय आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे.
चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता इथे इकडे लक्ष द्या. आता त्या कंडक्टरमध्ये एकूण चार्ज किती असेल ते काढूया. हा कंडक्टर आहे, लक्षात घ्या. सो दिस इज द कंडक्टर. याची लेंथ किती दिली इथं? L इज द लेंथ आणि A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. आणि याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत असे. दीज आर द इलेक्ट्रॉन. जे काय होणार आहे ते फ्लो होणार आहे आणि त्याच्यामुळे करंट क्रिएट होणार आहे. सो देअरफॉर चार्ज इनसाइड कंडक्टर अगोदर काढूया. चार्ज इनसाइड कंडक्टर. चार्ज इनसाइड कंडक्टर. तर चार्ज इनसाइड कंडक्टर म्हणजे Q इज इक्वल टू काय येणार आहे? N इंटू E येणार आहे. ओके. चार्ज इनसाइड कंडक्टर म्हणजे काय येणार आहे? N इंटू E. फिर N म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्यामध्ये N नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनवर सपोज E एवढा चार्ज आहे, तर चार्ज इनसाइड कंडक्टर येणार आहे Ne. परंतु इथं बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसं काढणार आहे? स्मॉल n इंटू फी करणार ना, बरोबर आहे ना? बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅपिटल N म्हणजे काय येणार आहे? स्मॉल n इंटू फी होणार आहे. अँड देअरफॉर चार्जचा फॉर्म्युला काय येणार आहे? Q इज इक्वल टू दॅट इज स्मॉल n इंटू फी इंटू E येणार आहे. ओके, क्यूचा फॉर्म्युला. ऑल्सो व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ असतं. याचं व्हॉल्यूम, कंडक्टरचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते काय असणार आहे? ते सिलेंड्रिकल असणार. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. अँड देअरफॉर चार्जचा फॉर्म्युला काय येणार आहे? Q इज इक्वल टू NaL इंटू E. हा चार्जचा फॉर्म्युला आला आपला. म्हणजे एवढा चार्ज काय असणार आहे? त्या कंडक्टरमध्ये ऑलरेडी असणार आहे. लक्षात येते ना? एवढा चार्ज त्या कंडक्टरमध्ये असणार आहे. कसं काढलं ते लक्षात येते का बघा? चार्ज इनसाइड कंडक्टर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. बरोबर? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनवर चार्ज E असेल आणि आतमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन N असतील, तर एकूण चार्ज आतमध्ये किती येणार? Ne एवढा येणार आहे. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसं काढणार आहे? तर स्मॉल n च्या स्वरूपात आपल्याला फॉर्म्युला पाहिजे. ओके. तर कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n इंटू फी येणार आहे अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युलास. कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n इंटू फी. आणि त्याच्यामुळे चार्ज Q इज इक्वल टू काय येणार आहे? N च्या ठिकाणी स्मॉल n इंटू फी ठेवलं, N फी E येणार आहे. आणि व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ येणार आहे. फी म्हणजे व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या. ओके. NaLe हा झाला चार्ज. ओके. सो देअरफॉर आता सपोज हा चार्ज काय होतोय? टी टाइम मध्ये एक लेफ्ट एंड पासून राईट एंडला जातोय. सपोज दिस चार्ज flows from left end to right end in time t. टी टाइम मध्ये काय होतोय? चार्ज लेफ्ट एंड टू राईट एंड जातोय. सो देअरफॉर काय होणार आहे? इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू काय येणार आहे? Q बाय टी येणार, बेसिक फॉर्म्युला आपला. आणि Q म्हणजे काय येणार आहे? NaLe डिवायडेड बाय टी. ठीक आहे. NaLe डिवायडेड बाय काय येणार आहे? टी एवढा चार्ज येणार, डिवायडेड बाय टी एवढा करंट येणार आहे. ओके. आता इथं बघा, इथे एक टर्म आहे दॅट इज L बाय टी. बट हिअर L बाय टी म्हणजे टी टाइम मध्ये चार्ज लेफ्ट एंड पासून राईट एंडला जातोय ना. L म्हणजे काय असणार आहे? डिस्टन्स असणार आहे. L म्हणजे काय असणार आहे? डिस्टन्स असणार आहे. आणि टी म्हणजे काय आहे? टाइम आहे. आणि डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम ही काय येते? व्हेलॉसिटी येते किंवा स्पीड येतं. याला काय म्हणतो आपण? ड्रिफ्ट स्पीड असं म्हणतो. ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतो, विच इज डिनोटेड बाय फीडी. आता ड्रिफ्ट स्पीड म्हणजे एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे ते आपण पुढे स्टडी करणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, कारण चार्ज काय होणार आहे? L एवढं डिस्टन्स टी टाइम मध्ये जाणार आहे. L एवढं डिस्टन्स टी टाइम मध्ये जाणार आहे ना. जे डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणजे स्पीड येणार आहे. आणि हे जे स्पीड आहे ना, याला पर्टिक्युलर एक नाव आहे, त्याला ड्रिफ्ट स्पीड असं म्हणतो. इलेक्ट्रॉन या स्पीडनं काय होतात? लेफ्ट एंड टू राईट एंड ट्रॅव्हल करतायत. सो ड्रिफ्ट स्पीडनं. अँड देअरफॉर करंटचा आपला फायनल फॉर्म्युला येणार आहे I इज इक्वल टू NeA आणि L बाय टी म्हणजे काय येणार आहे? Vd. तर हा देखील एक
इलेक्ट्रिक करंटचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हा पाठ करावा लागेल. करंटचा फॉर्म्युला काय आहे? NEA-VD. काय फॉर्म्युला आहे? NEA-VD. इलेक्ट्रिक करंट इज गिव्हन बाय फॉर्म्युला NEA-VD. N म्हणजे काय असतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. N म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ही मटेरियल टू मटेरियल काय होते? चेंज होते. काही मटेरियलची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते, काही मटेरियलची कमी असते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे कुठली? फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी. E म्हणजे इलेक्ट्रॉन वरचा चार्ज. ओके, ज्याची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁹ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्याच्यानंतर ए म्हणजे काय असणार आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि फीडी म्हणजे काय असणार आहे? ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट वेलॉसिटी. ड्रिफ्ट स्पीड म्हणू शकतो किंवा ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणू शकतो. ओके, सो या पद्धतीनं करंटशी रिलेटेड हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे NEA-VD. NEA-VD हा फॉर्म्युला पाठच करायचा आहे तुम्हाला. करंटचा फॉर्म्युला काय आहे? NEA-VD. लक्षात येते? NEA-VD इज द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक करंट. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, म्हणजे आतापर्यंत इलेक्ट्रिक करंटचे आपण काय काय फॉर्म्युले बघितलेत बघा. पहिला फॉर्म्युला बघितला I इज इक्वल टू Q/T. दुसरा फॉर्म्युला बघितला Q म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू E डिवायडेड बाय T. ओके, कारण Q म्हणजे NE पण येते. तिसरा फॉर्म्युला बघितला दॅट इज dQ/dt. आणि चौथा फॉर्म्युला बघितला दॅट इज NEA-VD. ओके, तर इलेक्ट्रिक करंटचे एवढे फॉर्म्युले आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. ओके, एवढे फॉर्म्युले बघितलेले आहेत. आता या I इज इक्वल टू NEA-VD हा जो फॉर्म्युला आहे ना, याच्यास रिलेटेड एक इम्पॉर्टंट MCQ आहे. काय MCQ आहे बघा. सपोज क्वेश्चन इज लाईक दिस. सपोज असा एक कंडक्टर आहे की ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय झालेला आहे? चेंज झालेला आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज चेंजिंग लाईक दिस. बघा, इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? फॉर एक्झाम्पल A1 आहे आणि इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे? A2 आहे. म्हणजे डायग्राम नुसार डायरेक्टली दिसतंय A1 इज ग्रेटर दॅन A2 आहे आणि याच्यामधून करंट फ्लो होतोय. लक्षात घ्या, करंट इज फ्लोईंग फ्रॉम लेफ्ट टू द राईट. लेफ्ट टू राईट असा करंट फ्लो होतोय. आता A1 या ठिकाणी करंट समजा I1 असेल आणि A2 या ठिकाणी करंट समजा I2 असेल, तर I1 I2 मध्ये रिलेशन काय येणार आहे? ओके, I1 आणि I2 मध्ये रिलेशन काय येणार? म्हणजे I1 इज इक्वल टू I2, I1 इज लेस दॅन I2, I1 इज मोर दॅन I2, कॅन नॉट बी टोल्ड. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर काय येईल असं वाटतंय? करंटचा फॉर्म्युला आपला आहे NEA इंटू VD. आता बघा, हे N आणि E तर काही चेंज होणार नाही. E हा कॉन्स्टंट आहे 1.6 इंटू 10⁻⁹ आणि N म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी. तर मटेरियल काय चेंज होणार नाही. पाठीमागे जे मटेरियल आहे तेच पुढे मटेरियल आहे, त्याच्यामुळे N देखील काही चेंज होणार नाही. इलेक्ट्रॉन डेन्सिटी हे दोन्ही मटेरियलचे कॉन्स्टंट, सॉरी, पहिला मटेरियलचा कॉन्स्टंट आहे आणि दुसरा हा जनरल कॉन्स्टंट आहे. आता करंट कधी चेंज होणार? A इंटू VD हे प्रोडक्ट चेंज झालं तर A इंटू VD. आता जनरली कसं होतंय माहितीये का? ज्यावेळी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होतो ना, त्यावेळी ड्रिफ्ट स्पीड ऑटोमॅटिकली वाढते. A हाफ झालं तर VD डबल झालेलं असते. दिस इज सिमिलर टू द वॉटर फ्लो. हे वॉटर फ्लोला सिमिलर आहे. लक्षात घ्या. समजा अशा प्रकारे एक आपण पाईप घेतली, पाईप. तर हे आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये बघितलेलं असेल तुम्ही. इथं जेवढं AV असतं ना, तेवढंच इथं AV असतं. म्हणजे पाठीमागून जेवढं वॉटर येतं तेवढं पुढं वॉटर काय होतं? पास होतं. तसं इथं इलेक्ट्रिक करंटचं देखील तसंच होणार आहे. जेवढा चार्ज पाठीमागून येणार आहे तेवढा चार्ज पुढं पासच होणार आहे. तेवढ्याच टाइम मध्ये. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट I1 इज इक्वल टू काय येतं? I2 येतं. ओके, म्हणजे याचा फायनल आन्सर येणार आहे I1 इज इक्वल टू I2. कारण हे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पण आहे, माहिती आहे ना. हे सिमिलरच कन्सेप्ट इथं पण अप्लाय होते. ते A इंटू V हे काय असतं? प्रत्येक पॉइंटला सेम असतं. म्हणजे याचा दुसरा मिनिंग काय होतो माहितीये का? क्रॉस सेक्शन चेंज झाल्यावर करंट चेंज होत नाही, परंतु क्रॉस सेक्शन चेंज झाल्यावर ड्रिफ्ट स्पीड मात्र चेंज होते. म्हणजे जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होतोय ना, तिथं ड्रिफ्ट स्पीड काय होते? वाढते. ओके, म्हणजे याचा सगळ्यात इम्पॉर्टंट मिनिंग हे लक्षात घ्या की इलेक्ट्रिक करंट इज इंडिपेंडेंट ऑफ द क्रॉस सेक्शनल एरिया. इलेक्ट्रिक करंट through a conductor of variable cross section. Okay, electric current through a conductor of variable cross section काय असणार आहे? is independent of area of cross section असणार आहे.
independent of area of क्रॉस सेक्शन. independent of area of क्रॉस सेक्शन असणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय, दुसरा मिनिंग काय होतो माहितीये का, ड्रिफ्ट वेलॉसिटी डिपेंड्स ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. Hence, drift speed or drift velocity depends on area of cross section. Area of cross section. Okay, so that is the answer. आणि इथं करंट सेम राहण्याचं दुसरं रिझन काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे चार्ज आपण निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. जेवढा चार्ज पाठीमागून येणार आहे तेवढा चार्ज पुढे पास होणार आहे. सो ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज काय होतं, करंट इज सेम. करंट काय राहणार आहे, सेम राहणार आहे ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके. त्याच्यानंतर आता हे इलेक्ट्रिक करंटचं फॉर्म्युला आपण बघितला तर ही स्केलर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे का टेन्सर क्वांटिटी आहे. तर इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर क्वांटिटी. इट इज अ टेन्सर क्वांटिटी. टेन्सर क्वांटिटी म्हणजे काय, अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांना डायरेक्शन असते परंतु लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा उभे करत नाहीत, त्यांना काय म्हणतो आपण, टेन्सर क्वांटिटी असं म्हणतो. कारण इलेक्ट्रिक करंट बघा, त्याला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन पण आहे. डायरेक्शन कशी आहे ती मी आता सांगणारच आहे, लक्षात घ्या. म्हणजे मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, परंतु लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा उभे करत नाहीत, त्याला म्हणायचं टेन्सर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल टेन्सरचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं जर झालं तर असं होणार आहे, लक्षात घ्या. सपोज इकडून मी फोर्स सपोज 4 न्यूटन अप्लाय केला, इकडून फोर्स मी 3 न्यूटन अप्लाय केला, तर एकूण फोर्स किती होतोय रे, 4 प्लस 3 7 न्यूटन होत नाही, इथं लक्षात घ्या. फोर्स होतोय, याचा रिझल्टंट म्हणजे 5 न्यूटन होतोय, याला म्हणायचं वेक्टर ऍडिशन. ठीक आहे. परंतु इलेक्ट्रिक करंटला असं होत नाही, त्याला डायरेक्शन आहे परंतु असं होत नाही. म्हणजे इकडून सपोज करंट आला 3 एम्पियर, इकडून करंट आला 4 एम्पियर, आणि इथे एक आपण तिसरा कंडक्टर जोडलेला असेल तर त्याच्यामधून जाणारा करंट 7 एम्पियरच असतो. म्हणजे डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन होते करंटला. करंटला व्हेक्टर ऍडिशन उभे करत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, टेन्सर म्हणजे काय, अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांना डायरेक्शन आहे परंतु व्हेक्टर ऍडिशन ते उभे करत नाही, त्याला टेन्सर म्हणायचं. ओके, डज नॉट ओबे लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा. त्याच्यानंतर याला डायरेक्शन असते मात्र, डायरेक्शन करंटला. आणि डायरेक्शन कसली डायरेक्शन म्हणतो आपण, त्याला कन्व्हेन्शनल डायरेक्शन असं म्हणतो. कन्व्हेन्शनल डायरेक्शन. तर कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोची डायरेक्शन. कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्याला काय म्हणतो आपण, कन्व्हेन्शनल डायरेक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आणि ही डायरेक्शन कशी असते, दिस डायरेक्शन इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ओके, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. कारण एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट प्रोड्यूस करायचा म्हणजे तिथे बॅटरी जोडावी लागणार आणि बॅटरीला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे. तर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन जी आहे ती कशी असणार आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी असणार आहे, बॅटरी. ओके. किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू द लो पोटेन्शियल. ओके, फ्रॉम हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल टू लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल टू लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, किंवा त्यालाच आपण हायर व्होल्टेज टू लोअर व्होल्टेज असं म्हणतो. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. आता या इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट काय असणार आहे, एसआय युनिट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. एसआय युनिट आहे एम्पियर. ओके, एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे दॅट इज एम्पियर, which is denoted by capital E.
आणि याचं सीजीएस युनिट असणार आहे, सीजीएस युनिट आहे बिऑट. बिऑट या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण, सीजीएस युनिट असं म्हणतो. ओके, बिऑट किंवा याला ॲब एम्पियर असंही म्हटलं जातं. ओके, आणि एम्पियर आणि बिऑट यांच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर कसा आहे, तर 1 एम्पियर इज इक्वल टू 1 एम्पियर इज इक्वल टू 1/10 बिऑट. 1 एम्पियर इज इक्वल टू काय असतं, 1/10 बिऑट असतं. ओके, सो दिस इज द एसआय युनिट, सीजीएस युनिट. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक करंट ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज मध्ये आहे ती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मध्ये, आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. आणि याचं डायमेन्शन कसं येणार बघा, डायमेन्शन M0 L0 T0 A1, काही वेळेला I1 लिहिलं जातं किंवा काही वेळेला A1 लिहिलं जातं. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट, M0 L0 T0 A1. ठीक आहे. आता नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर, मेटल्स आर द गुड कंडक्टर्स आहेत. तर मेटलच्या बाबतीत बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर कुठला आहे माहिती आहे का, मेटलच्या बाबतीत? तर लक्षात घ्या, सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा देखील एक पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे गोल्ड, सिल्वर, अल्युमिनियम हे सगळे कंडक्टर आहेत, लक्षात घ्या. कुठले कुठले कंडक्टर आहेत, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, ओके, किंवा अल्युमिनियम आहे, आयर्न आहे, ओके, Fe. हे सगळे काय आहेत, गुड कंडक्टर आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगला कुठला आहे, सिल्वर इज द बेस्ट कंडक्टर आउट ऑफ दिस. म्हणजे सगळ्यात चांगली कंडक्टिव्हिटी सिल्वरची आहे. ओके, त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंट ही मायक्रोस्कोपिक क्वांटिटी आहे का मॅक्रोस्कोपिक क्वांटिटी आहे? तर इलेक्ट्रिक करंट ही मॅक्रोस्कोपिक, ओके, मायक्रोस्कोपिक म्हणजे जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही, आणि मॅक्रोस्कोपिक म्हणजे जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसू शकते. तर इलेक्ट्रिक करंट ही काय आहे, इट इज अ मॅक्रोस्कोपिक क्वांटिटी. इट इज अ मॅक्रोस्कोपिक क्वांटिटी. लक्षात आलं? इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज, याचे एक आपण कन्सेप्ट आता बघूया. इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज. इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज. ओके, सपोज एका सर्टन पॉइंट भोवती क्यू हा चार्ज काय आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. क्यू हा चार्ज आर रेडियसच्या सर्कलमध्ये फी ह्या वेलॉसनं काय करायला लागलाय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागलेला आहे. ओके, सो क्यू इज द चार्ज हियर विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ओके, त्याच्यानंतर आर इज द रेडियस ऑफ सर्कल असेल, आर इज रेडियस ऑफ सर्कल, आणि इथं फी काय असेल, वेलॉसिटी असेल, लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, लिनियर वेलॉसिटी. तर इथं चार्ज ड्यू इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज कसं येणार बघा. तर बेसिक फॉर्म्युला आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा आहे I इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी. आता टी म्हणजे काय घेणार, इथं आपण टाइम पिरियड घेणार आहे. I इज इक्वल टू क्यू बाय टी. ओके, टी म्हणजे काय येणार आहे, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. बट टाइम पिरियड टी म्हणजे काय येणार आहे, 1/f. येतं टाइम पिरियडचे 3 फॉर्म्युले आहेत, 1/f किंवा 2π/ω पण येतं, ओके, किंवा 2πr/v पण येतं. हे सर्क्युलर मोशन मधले सगळे फॉर्म्युले आहेत, 2πr डिवायडेड बाय व्ही. त्याच्यामुळे करंटचे रिव्हॉल्विंग चार्ज जर रिव्हॉल्व होत असेल तर करंटचे या पद्धतीनं नंबर ऑफ फॉर्म्युले येऊ शकतात. क्यू बाय टी हा तर बेसिक फॉर्म्युला झाला. टी म्हणजे काय येणार आहे, 1/f येणार. टीच्या ठिकाणी 1/f ठेवलं तर क्यू इंटू एफ. इथं एफ म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार आहे.
एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे किती फ्रिक्वेन्सीने तो रिव्हॉल्व होत आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, सो करंट इज इक्वल टू क्यू इंटू एफ पण येऊ शकतं, क्यू बाय टी पण येणार, क्यू इंटू एफ पण येणार आहे, किंवा तिसरा फॉर्म्युला काय येणार मग, आय इज इक्वल टू टी म्हणजे 2 पाय बाय ओमेगा जर ठेवलं तर क्यू डिवायडेड बाय 2 पाय बाय ओमेगा, म्हणजे आयचा फॉर्म्युला येणार आहे क्यू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय, हा पण फॉर्म्युला येऊ शकतो. किंवा आणखी एक फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज आय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड म्हणजे काय असतं 2 पाय आर बाय फी पण असतं, फी न्यूमरेटरला जाणार आणि त्याच्यामुळे करंटचा आणखी एक फॉर्म्युला येणार आहे क्यू फी डिवायडेड बाय 2 पाय आर. ओके, सो एखादा चार्ज जर रिव्हॉल्व होत असेल तर करंट कॅल्क्युलेट करायचे हे नंबर ऑफ फॉर्म्युले आहेत. म्हणजे चार्ज आणि टाइम पिरियड दिलेला असेल तर क्यू बाय टी, चार्ज आणि फ्रिक्वेन्सी दिलेला असेल तर क्यू इंटू एफ, चार्ज आणि अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेला असेल तर ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ना, क्यू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय, आणि चार्ज आणि लिनियर व्हेलॉसिटी जर दिलेला असेल तर क्यू फी बाय 2 पाय आर. ओके, या पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज देखील येतं. तर हा जो आता याच्याच रिलेटेड इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्जचा आणखी एक क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन कसा आहे बघा, इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज चा क्वेश्चन असा आहे. सपोज अ क्वेश्चन इज गिवन लाईक दिस, अ चार्ज q is flowing through a conductor as shown in figure. Okay, calculate current. सपोज डायग्राम तुम्हाला अशी दिली आहे, ओके, सपोज चार्ज जो आहे या सेमी सर्क्युलर लूप वर मूव्ह करतोय, लक्षात घ्या, लाईक दिस. म्हणजे असा एक क्वेश्चन एक्झामला आलेला आहे की चार्ज आहे क्यू, या सेमी सर्क्युलर रेडियसची आहे आर, आणि तो कसा फ्लो होतोय, ए टू ओ जातोय, त्याच्यानंतर बी जाणार, त्याच्यानंतर परत सी ला येणार, सी टू परत ए येणार, या पद्धतीने कंटिन्युअसली तो फिरतोय. आणि किती व्हेलॉसिटीने मूव्ह करतोय, इट इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही. चार्ज क्यू इज फ्लोइंग थ्रू ए कंडक्टर ऍज शोन इन फिगर. ओके, विथ व्हेलॉसिटी व्ही, तर विथ व्हेलॉसिटी व्ही लिहायचं राहिलेलं आहे फक्त. Charge q is flowing through a conductor with linear velocity phi as shown in figure. Calculate the current. आता इथं करंट कॅल्क्युलेशन कसं येणार बघा. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए पॉइंट पासून निघाला तर ए पॉइंटला परत येण्यासाठी लागणारा टाइम काढावा लागेल. ओके, सो इथं टाइम पिरियड आपण काढणार आहे. टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम टू मूव्ह ए पासून स्टार्ट होणार आहे आणि परत ए ला येण्यासाठी लागणार टाइम. ओके, टाइम पिरियड मीन टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन लूप. टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट लूप. तो लूप कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम काढावा लागेल. आता टाइम कसं काढणार आहे, तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करणार तुम्ही. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय द स्पीड. आता
ए पासून निघून परत ए पर्यंत यायचं असेल तर त्याला किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल जरा सांगा. किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल. ए पासून निघाला आणि परत ए ला यायचं आहे. किती डिस्टन्स. ए पासून बी ला जायला त्याला 2r एवढा अगोदर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागणार. प्लस बी पासून परत ए ला यायला किती πr. कारण टोटल सर्कम्फरन्स असतो 2πr. तर बी पासून परत ए ला यायला πr. आणि किती स्पीडनं ट्रॅव्हल करणार आहे व्ही या स्पीडनं. तर याच्यामध्ये आर कॉमन काढू शकतो. आर इन ब्रॅकेट पाय प्लस 2 लिहूया डिवायडेड बाय व्ही. एवढा टाइम लागणार आहे. दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन लूप. आणि आता आपला फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला कुठला सांगा. देअरफॉर इलेक्ट्रिक करंट येणार आहे. हा इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम पिरियड. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, क्लोज्ड लूप असेल आणि करंट काढायचा असेल तर क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड लिहायचा आहे. लक्षात घ्या, क्यू डिवायडेड बाय टी. ओके, सो क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड किती येणार आहे. आर इन ब्रॅकेट पाय प्लस 2 डिवायडेड बाय व्ही. आणि व्ही न्यूमरेटरला जाणार. आणि देअरफॉर करंट थ्रू दिस लूप येणार आहे. दॅट इज क्यू व्ही डिवायडेड बाय आर इन ब्रॅकेट पाय प्लस 2. ओके, सो दिस इज द आन्सर. तर या पद्धतीनं कुठल्याही, म्हणजे थोडक्यात इन जनरल लक्षात ठेवा, कुठल्याही शेपचा जर लूप तुम्हाला दिला तर करंट कसा काढायचा आहे. करंट इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड करायचा आहे. लूप जर दिलेला असेल, क्लोज्ड लूप असेल, म्हणजे तो रेक्टँगल, ट्रायंगल, आणखी काय असेल, सेमी सर्कल असेल तर क्यू बाय टी फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. ओके, क्यू म्हणजे चार्ज असणार आहे. टी म्हणजे काय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम. आणि एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय येणार आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करायचा आहे. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. आताच आपण इलेक्ट्रिक करंटचे नंबर ऑफ फॉर्म्युले बघितलेले आहेत. पुन्हा एकदा फॉर्म्युले इथे लिहितोय जेणेकरून ते तुम्ही विसरणार नाही कधीच. पहिला बेसिक फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू क्यू बाय टी. दुसरा फॉर्म्युला आहे एन इंटू ई, दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन इंटू टी डिवायडेड बाय टी येणार आहे. तिसरा फॉर्म्युला बघितला आपण डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात, दॅट इज डी क्यू बाय डी टी. चौथा आणि खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघितला, दॅट इज एनईए व्हीडी. ओके, एनईए व्हीडी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि एका लूपवर चार्ज जर सर्क्युलेट करत असेल तर करंटचा फॉर्म्युला काय असणार आहे, क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड, दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. ठीक आहे, जसं आपण इलेक्ट्रिक करंटचे फॉर्म्युले बघितले तसे चार्ज कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले देखील आपण बघूया थोडेसे. कॅल्क्युलेशन ऑफ द चार्ज कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले पण बघूया आपण. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज. बघा आता कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले काय येणार बघा. तर पहिला फॉर्म्युला आय इज इक्वल टू क्यू बाय टी आहे. अँड देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, आय इंटू टी येणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द चार्ज. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला कधी वापरणार आहे, जर कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल तर. ओके, हा फॉर्म्युला कधी वापरणार आहे, इफ आय इज द करंट दॅट इज कॉन्स्टंट करंट फ्लोईंग फॉर टाइम टी. ओके, इथे व्यवस्थित हेडिंग लिहितो. फर्स्ट केस is if a constant current I flows through a conductor, constant current I flows through a conductor for time t असेल. म्हणजे I हा कॉन्स्टंट करंट एका कंडक्टर मधून टी टाइम साठी फ्लो होतोय. ओके, देन चार्ज फ्लोन थ्रू कंडक्टर, म्हणजे त्यावेळी त्या कंडक्टर मधून किती चार्ज फ्लो झालेला असणार आहे. कसं काढणार आहे, आय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी अँड देअरफॉर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, आय टी येणार आहे. क्यू इज इक्वल टू आय टी. आता हा करंट जर कॉन्स्टंट नसेल, व्हेरिएबल असेल, म्हणजे कमी जास्त विथ रिस्पेक्ट टू टाइम करंट काय होत असेल, कमी जास्त होत असेल, म्हणजे आय
हे फंक्शन ऑफ टाइम जर तुम्हाला म्हणजे आयचं इन टर्म्स ऑफ टी इक्वेशन दिलेलं असेल तर चार्ज कसा कॅल्क्युलेट करणार मग? ओके. हे बघा, आता कॉन्स्टंट करंट ऐवजी सेकंड केस, जर करंट कॉन्स्टंट नसेल आणि व्हेरिएबल करंट असेल विच डिपेंड्स अपॉन द टाइम. इफ अ व्हेरिएबल करंट जो विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय फ्लोज थ्रू ए कंडक्टर फॉर टाइम टी, देन चार्ज फ्लोन थ्रू द कंडक्टर. आता इथं कॅल्क्युलेशन कसं काढणार बघा तुम्ही. पुन्हा एकदा आयचा फॉर्म्युला, आपला दुसरा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, आय इज इक्वल टू काय असतं, डीक्यू बाय डीटी असतं, डीक्यू बाय डीटी. अँड देअर फोर डीक्यू इज इक्वल टू काय येणार आहे, आय डी टी येणार आहे. सो डीक्यू इज द आय डी टी. दिस इज द स्मॉल अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोन इन टाइम डी टी. टोटल टाइम टी मध्ये फ्लो झालेला चार्ज काढायचा असेल तर काय येणार आहे, देअर फोर क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ आय डी टी येणार आहे. फिर टाइम लिमिट्स आर फ्रॉम T1 टू T2. म्हणजे करंट जर काय असेल, व्हेरिएबल असेल तर चार्ज कसं काढणार आहे, इंटिग्रेशन ऑफ आय डी टी. ठीक आहे. तर या दोन मेथडनं आपण चार्ज कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की म्हणजे ग्राफचा सपोज क्वेश्चन आला, ग्राफचा क्वेश्चन, तर एक महत्वाचं कन्क्लुजन आपल्याला इथे मिळतं. इन आयटी ग्राफ मध्ये, ओके, म्हणजे तुम्हाला समजा काय दिलेलं असेल, करंट विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ दिलेला असेल, आय टी असा ग्राफ दिलेला असेल इन आयटी ग्राफ. आता इंटिग्रेशन ऑफ आय डी टी म्हणजे काय आहे बघा, क्यू आहे ना. इंटिग्रेशन ऑफ आय डी टी म्हणजे क्यू, आणि इंटिग्रेशन म्हणजे एरिया अंडर द ग्राफ असतं, माहिती आहे ना, एरिया अंडर द ग्राफ असतं. म्हणजे असा आयटी ग्राफ आहे. तर या आयटी ग्राफच्या खालचा एरिया म्हणजे काय असतं, चार्ज असतं, क्यू. कारण इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, एरिया अंडर द ग्राफ पण असतं. ओके. सो इन आयटी ग्राफ लक्षात घ्या, एरिया अंडर कर्व इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, चार्ज असणार आहे. एरिया अंडर कर्व इज ऑलवेज इक्वल टू चार्ज असणार आहे, ऑलवेज इक्वल टू चार्ज. ओके. एरिया अंडर द कर्व इज ऑलवेज इक्वल टू चार्ज असणार आहे. आणि त्याचबरोबर समजा आयटी ग्राफ ऐवजी क्यूटी ग्राफ दिला तर मग काय होणार आहे, इन क्यूटी ग्राफ म्हणजे कसं असणार आहे, टाइम इज ऑन द एक्स ऍक्सिस अँड चार्ज ऑन द वाय ऍक्सिस, आणि हा असा काहीतरी ग्राफ असेल. ठीक आहे. तर क्यूटी ग्राफचा स्लोप म्हणजे, याचा स्लोप काय येणार सांगा रे, याचा स्लोप म्हणजे येणार आहे डीक्यू बाय डीटी येणार आहे, बरोबर आहे ना. तर इन क्यूटी ग्राफ काय होणार आहे, स्लोप ऑफ ग्राफ gives us करंट म्हणजे स्लोप ऑफ ग्राफ काय असणार आहे, करंट असणार आहे. तर हे दोन पॉइंट ग्राफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, ग्राफिकल अनालिसिस पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. ओके. म्हणजे आयटी ग्राफ दिलेला असेल तर आयटी ग्राफच्या खालचा एरिया म्हणजे काय असतं, चार्ज असतं, चार्ज. लक्षात येत आहे. आणि क्यूटी ग्राफ जर असेल तर क्यूटी ग्राफचा स्लोप म्हणजे काय असतंय, करंट असते. क्यूटी ग्राफचा स्लोप म्हणजे करंट असणार आहे. ओके.